निश्चितपणानं मी या भागामध्ये या भागाचा कायापालट केलेला आहे। मग ते रस्ते असतील, वीज असेल किंवा त्या भागातल्या लोकांच्या काही अडचणी असतील, शिक्षणाचं असेल, खरं लोकांना पाहिजे असलेल्या सोयी सुविधा आहेत त्या देण्याचा माझा प्रयत्न आहे। मग आरोग्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे की या भागामधल्या आरोग्याच्या सुखसुविधा लोकांपर्यंत कशा पोहोचतील यासाठी सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे। जर मला परत लोकांनी संधी दिली तर उर्वरित जे काही माझं एक स्वप्न होतं की हा तालुका, माझा मतदारसंघ हंडामुक्त करायचा, तर मला असं वाटतं भविष्यामध्ये निश्चितपणाने मी तो करू शकेन। कारण की मी आता 36 योजना मंजूर करून आणल्यात। काही शासनाकडून नाविन्यपूर्ण योजना आदिवासी महिलांसाठी खास मंजूर करून आणण्याचा माझा प्रयत्न आहे। या भागामध्ये आता पाणी मुबलक आहे, त्याच्यामुळे जर ऊस लोकांनी लावला, भविष्यात मला साखर कारखानाही या माझ्या सर्व मतदारसंघातल्या लोकांसाठी काढण्याची इच्छा आहे। आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून आमच्या या भागामध्ये इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, या भागातला शेतकरीसुद्धा या साखर कारखाना काढल्यामुळे निश्चित आज जे आपण बघतो की नगर जिल्हा असेल, बारामती असेल, या भागात म्हटलं जातं की सदन तालुका, तर तसं माझा इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरसुद्धा साखर कारखाना काढल्यानंतर एक सदन तालुका म्हणून व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे। माझ्या या सर्व मतदारसंघातल्या लोकांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, तो विश्वास साध्य करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्नशील राहिले आणि 5 वर्षामध्ये पुरेपूर लोकांना जेवढा मला वेळ देता येईल तेवढा मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे। त्या 5 वर्षात लोकांनी मला जे सहकार्य केलं त्याबद्दल सुद्धा मी सर्व माझ्या बंधू आणि भगिनींना मनापासून धन्यवाद देते। धन्यवाद।